आज सकाळीच गावाकडं ठिका आलं होतं भाऊ. काय काय आहे उघडून बघायची लयच उत्सुकता होती, पण माझ्या आधी मोठ्यानंच उघडून बघितलं होतं थोडंसं. म्हणलं चला तर आपण बघूया काय आहे म्हणून त्यातलं काढलं थोडंसं आणि म्हणलं आता हाय तेवढं सगळंच ओतून द्यावं. बघितलं तर बाई बाई म्हणलं किती मेंदळा आत्तीन लसूण दिला, डोक्याला हातच लावला लसूण बघून मी तर. बाई म्हणलं आता काय टेन्शनच नाही, उन्हाळ्यापर्यंत लसूण काय संपत नाही म्हणलं, एवढा मेंदळा आत्तीन लसूण दिला. खाली पण तितकाच पडला होता आणि पेंड्या पण तितक्याच होत्या, म्हणून म्हणलं सगळ्या पेंड्या जुळून घेतल्या आणि वर अडकावून दिल्या आणि लसूण खाली पडलेला गोळा करायचा होता. आणि गावाकडं शेव पण दिली होती. आमच्या गावाकडची शेव एवढी भारी असते ना, तुम्ही खाल्ली म्हणजे म्हणसाल किती भारी शेव आहे. परत परत द्या म्हणसाल, अशी इतकी भारी शेव आहे आमच्या गावाकडचे. लोक लांब लांब ना आणाय सांगतात, इथं राहणारे आमच्या बाजूची पण आम्ही गेलो का आम्हाला पण घेऊन या असे म्हणतात, इतकी भारी शेव लागते. आणि त्यासोबत मला बेसन पण थोडं त्यांनी दिलं होतं, गावाकडं डाळीचं होतं ते आपलं घरच्या. मग म्हटलं चला आता खाली पडलेलं लसूण थोडासा गोळा करून घेऊ. सगळी माती फलपाट घरभर झाली होती, एकतर फरशी पुसलेली होती आणि त्यात ह्याचा मी सगळा राडा करून टाकला होता. म्हणून म्हटलं सगळं सामान गोळा करून घेतलं आणि ही बघा ऊस मोठ्यानं थोडा काढून ठेवला होता. ते मला माहितीच नव्हतं. मी आपले एक कांडा घेतला, आपलं सोललं तडा तडा आणि आपलं खायला घेतलं. असा गोड होता, तुम्हाला सांगते असा गोड होता ना, भरपूर गोड होता. आणि म्हटलं लय दिवस झाला आता खाल्ला नव्हता ती ऊस, आता लय दिवसातनं खायला भेटला होता. ही तर काय भेटत नाही, रसवाल्यापाशी गेल्यावर भेटतो ते पण पैसे देऊन घ्यायला लागतो. आणि हे रानातलं ते रानातलंच राहतं, घरची चीज कशालाच येत नाही सर. आणि ऊस थंडीच्या दिवसात कसं खाल्लेला चांगला असतो, रातभर गारट्यात टाकायचा आणि सकाळच्या पारीत खायचा बघा, इतका भारी असतो आपल्या शरीरासाठी, लयच भारी असतो. आणि मोठ्यानं पण ऊस खायचा चांगलाच आनंद घेतला होता. माझ्या संग शर्यत लावतो का म्हटलं तर नको नको तू लय खाशील म्हणला, म्हणून माझ्या संग त्याने शर्यत